नमस्कार मित्रांनो, आता मला फार काही कमेंट्स आल्या की आपण दारू पिऊन व्हिडिओ बनवलात. पण दारू पिऊन मी काय खोटं थोडी बोललोय. दारू पिऊन उलट माणूस खरं बोलतोय, बरोबर. मला डायरेक्ट सस्पेंड केलं. का केलं, काय कोणी इन्क्वायरी केली ते बघा. कोणाचे कॉल झाले. निखिल गुप्ता माननीय IPS परळी या ठिकाणी मला बंदोबस्त लावण्यात आला होता. आणि त्या दिवशी रात्री होती ज्या ठिकाणी पेट्या येणार होत्या त्या ठिकाणी मग मला अचानक बदललं मित्रांनो रात्रीतून. हा व्हिडिओ आहे बीड मधील सस्पेंडेड PSI रणजित कासले यांचा. कासले यांचे लाच घेतानाचे व्हिडिओ समोर आलेत आणि त्यामुळे त्यांना सस्पेंड करण्यात आलंय असं पोलीस खात्याचं म्हणणं आहे. पण इकडे कासले यांनी एका मागोमाग एक व्हिडिओ बनवत खूप मोठमोठ्या लोकांवर आरोप करायला सुरुवात केली आहे. सर्वात आधी त्यांनी आरोप केलाय ते बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत आणि IPS निखिल गुप्ता यांच्यावर. यामध्ये त्यांनी म्हटलंय की यांनी माझ्याकडे सस्पेन्शन न करण्यासाठी पैसे मागितले. मित्रांनो, माझी इन्क्वायरी लागली. माननीय IPS निखिल गुप्ता सरांनी इन्क्वायरी दिली. आमचे IPS बीड जिल्ह्याचे माननीय श्री नवनीत सर, पहिल्या नावाने बोलतो मी कारण ते सगळ्यांना पहिल्या नावाने बोलतात, खूप चांगले अधिकारी आहेत. त्यांनी माझी इन्क्वायरी लावली आणि 12 तासामध्ये 24 तासात रिपोर्ट मागवला होता गुप्ता साहेबांनी आणि 12 तासातच पाठवला. माननीय नवनीत सरांनी, ऍडिशनल सरांनी माझी इन्क्वायरी केली 1-1.5 तासामध्ये. जी ऑफिसला करणार होते त्यानंतर बोलले की हेडक्वार्टरचं RPIचं ऑफिस असतं तिथे या, तिथे इन्क्वायरी करतो. त्या ठिकाणी माझी डिमांड केली पैशाची. ती डिमांड मी काय पूर्ण करू शकलो नाही. त्यानंतर माननीय SP सरांनी 6 वाजता पुन्हा माझी ऍडिशनल साहेब यांच्या सर इन्क्वायरी केली. त्या ठिकाणीही माननीय नवनीत सर यांच्याकडून ही डिमांड झाली. मित्रांनो, कोण दुसऱ्या तांदळासारखा नाही हेच मी सांगतोय. डिमांड झाली, पूर्ण नाही झाली. माझी आज सस्पेंडची ऑर्डर निघाली. मित्रांनो, माननीय नवनीत सरांनी मला सस्पेंड केलेलं आहे. बघूया काय होतंय पुढे. आणि ऍडिशनल SP सर यामध्ये हे आहेत कारण मी काल माझी जेवढी ही होती, माझी म्हणजे 2-5 लाखाची अवकात होती. मी म्हणलं सर तेवढे घ्या आणि प्रकरण मिटवा, पण त्यांचा खूप मोठा आवाज होता, ते काय पूर्ण करू शकलो नाही. सस्पेन्शनचं कारण सांगताना ते म्हणालेत की गुजरातमधून माझ्या एका मित्राने IPS निखिल गुप्ता यांना सांगितलं की हा गुजरात राज्यामध्ये लूट करतो आणि त्यामुळे मला सस्पेंड करण्यात आलंय. मला आज सस्पेंड करण्यात आलंय. सस्पेंड पोलीस खात्यातून फार वेळा प्रयत्न झाले सस्पेंड करण्याचा, डिसमिस करण्याचा, पण ते सगळ्यांना शक्य नाही झालं. आज मला नवनीत सरांनी मला सस्पेंड केलं आहे. हा, तर आपण जाणून घेऊया का मला सस्पेंड करण्यात आलं. माझी पोस्टिंग होती सायबर क्राईम ब्रँच किंवा सायबर ब्रँच बीड, बरोबर. या ठिकाणी होतो. काही तपास माझ्याकडे असताना मी गेलो गुजरात राज्य या ठिकाणी, भरपूर ठिकाणी तपास केला, प्रामाणिकपणे केला. पण सुरतला गेलो एका ठिकाणी आणि एका व्यक्तीकडून असं झालं, तो माझा मित्रच होतं. ते झालं असं की त्यांनी सांगितलं, निखिल गुप्ता IPS त्यांना सांगितलं की मी येतो आणि गुजरात राज्यामध्ये लूट करतो. ठीक आहे, लूट करतो. लोक काय एवढे अडाणी नाहीत आजच्या काळात, सगळे हुशार लोक असतात. लूट करतो म्हणले गुजरात राज्यामध्ये येऊन आणि त्यांनी काही पुरावे दाखवले आणि त्यानुसार मला आज काल 24 तासामध्ये माननीय IPS निखिल गुप्ता एलँडो ADG महाराष्ट्र यांनी 24 तासामध्ये माझा पूर्ण इन्क्वायरी केली, चौकशी केली. 24 तासात. इव्हन लेटर यायला 48 तास लागतात, पण त्यांनी 24 तासात ही केलं आणि सर्व गोष्टी झाल्या आणि मला आज सस्पेंड करण्यात आले. हे झाले 2 व्हिडिओ. या पुढचा व्हिडिओ आहे ज्यात त्यांनी म्हटलंय की मला परळीमध्ये कारवाई न करण्याचे आदेश देण्यात आले होते आणि त्यासाठी मला 10 लाख रुपये देण्यात आले होते. याचबरोबर या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी म्हटलंय की मला कुठून पैसे आले याची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. नमस्कार मित्रांनो, अजून हा माझा एक नवीन व्हिडिओ. बीड आता विधानसभेची जी निवडणूक पार पडली त्यामध्ये मला बंदोबस्त लावण्यात आला होता. परळी या ठिकाणी मला बंदोबस्त लावण्यात आला होता आणि त्या दिवशी रात्री होती ज्या ठिकाणी पेट्या येणार होत्या त्या ठिकाणी मग मला अचानक बदललं मित्रांनो रात्रीतून. कारण त्यांना समजलं की हे जे आहेत कासले साहेब ते
ट्रॅफिकला होते आणि हे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेच्या यांनी काही गाड्या पकडून कारवाई तर करूच दिली नाही आमच्या पीआयने, पण गाड्या पकडत होतो मी आणि त्यांना अडवत होतो. तर त्यांच्या लक्षात आलं की हाच तो कासले, याला या ठिकाणी ठेवलं नाही पाहिजे. ज्या ठिकाणी पेट्या येणार होते त्या ठिकाणाहून मला मित्रांनो बदललं आणि मला सांगितलं की तुम्हाला ड्युटी नाहीये. मी म्हणलं का सर, बंदोबस्त तर फार कमी आहे, लोक तर आपण गुजरात इकडून तिकडून बोलवलेत. ते म्हणले नाही, तुम्ही रिझर्व्हर असाल, तुम्हाला ड्युटी लावण्यात आली नाही. मी सगळ्यांना विचारपूस केली का 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 नाही मला ड्युटी लावली. मला वेगळं वाटायला लागलं, सगळ्यांमध्ये सगळेजण ड्युटी करायला लागले, मला वेगळं. मग दुपारचे 12 वाजले मित्रांनो आणि मग 12 वाजताना एक माझे मित्र आले आणि त्यांनी मला गाडीत म्हणले चला आपण जाऊ जेवायला वगैरे. त्याच्या आधी एक गोष्ट घडली मित्रांनो, त्याच दिवशी माझ्या अकाउंटवरती 10 लाख रुपये आले. संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन या अकाउंटहून माझं जे अकाउंट आहे, पगाराचं अकाउंट, रणजित गंगाधर कासले ऍक्सिस बँक, मी नंबर बी देतो, त्या अकाउंटवर त्याच दिवशी 10 लाख रुपये आले. का आले 10 लाख रुपये याचा शोध लावायचा. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का आले 10 लाख रुपये माझे त्याच दिवशी. आणि मला एवढा बंदोबस्त कमी असताना का ड्युटी नाही लावली. आणि त्या दिवशीचं मला लोकेशन यांनी माझं लोकेशन काढायचं, मला करमाळापर्यंत यांनी घेऊन गेले, मला बार्शीपर्यंत. त्या ठिकाणी मी या 4 लोकांच्या पाया पडलो की मला सोडून द्या. त्यावेळेस मग माझ्या जवळच्या एका मित्राला फोन केला आणि मी त्या ठिकाणी म्हणलं अरे बाबा मला वाचव. आणि मग तो त्याच्या घरी घेऊन गेला आणि ह्याचा पण शोध लागला पाहिजे मित्रांनो. ही बीड जिल्हा नुसता दहशत करणारा जिल्हा आहे मित्रांनो. या व्हिडिओच्या मालिकेत रणजित कासले यांनी एका आमदाराचंही नाव घेतलंय. कोण आहे ते पहा. मला अभिमन्यू पवार माननीय आमदार औसा यांचा कॉल आलेला व्हॉट्सअपवरती. बस जेव्हा मी मुंबईला कार्यरत होतो त्यावेळेस हे अभिमन्यू पवार मुंबईला होते. माननीय फडणवीस साहेबांचे पीए, यांना मी 5-10 हजार खर्च करायचो आणि हे आज 2000 करोडचे मालक झालेले आहेत. असू द्या, होऊ द्या, ते माझे आमदार आहेत, माझे कधीतरी काम करतील, पण त्यांनी आता मला दबाव टाकू नये. माननीय फडणवीस साहेब सुद्धा धुतल्या तांदळाचे नाहीत. त्यांनी काय काय केले आणि कुणाच्या थ्रू केलेत. माझेच पाहुणे बेंबडे आणि आनंद गायकवाड, आमचा नगरसेवक लातूरचा, त्यांची प्रॉपर्टी बघा, अभिमन्यू पवारची बघा, जी की 5 वर्षापूर्वी 0 होते, माझ्याकडनं 5-10 हजार रुपये घ्यायचे, आज ते 2000 करोडचे मालक झालेत. लातूरची प्रॉपर्टी, मला न्याय पाहिजे मित्रांनो. बघा माझ्यासोबत जो आहे ना, मी कुठे चुकला असेल तर माझी हे सगळी काढतील. मी दारू पिला असेल, काय केलं असेल, जे A1 काय म्हणतात त्याला, वॉटेवर ठीक आहे ते केलं असेल, पण माझ्या ते सगळं ऑफ ड्युटी मध्ये केलं असेल. ह्यांनी काही काढतील माझे पाठीमागचे, पण मित्रांनो मला न्याय द्या. मला फार कमेंट आल्या की तुम्ही दारू पिऊन व्हिडिओ बनवला, पण माणूस दारू पिऊन नेहमी खरं बोलतो, अशी कासलेंच्या एका व्हिडिओची सुरुवात आहे. याच व्हिडिओमध्ये सुरतमधील एक बिल्डर मुकेश नाहटा यांचंही नाव घेण्यात आलंय आणि त्यांच्यावरही काही आरोप ठेवले. नमस्कार मित्रांनो, आता मला फार काही कमेंट्स आल्या की आपण दारू पिऊन व्हिडिओ बनवलात, पण दारू पिऊन मी काही खोटं थोडी बोललोय. दारू पिऊन उलट माणूस खरं बोलतोय, बरोबर. मला डायरेक्ट सस्पेंड केलं. का केलं, काय, कुणी इन्क्वायरी केली ते बघा, कोणाचे कॉल झाले. निखिल गुप्ता माननीय IPS, त्यांना मुकेश नाहटा त्यांचा पार्टनर सुरतचा बिल्डर, या ठिकाणी त्यांनी फोन केला. त्यांची बायकोची इच्छा होती की मला सस्पेंड करावं, कारण त्या बायकोचे आणि माझे काहीतरी संबंध होते. तरी मला जनतेने न्याय द्यावा. मी जनतेसाठी सगळे व्हिडिओ पोस्ट करेल, एक सगळे करेल. मी बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे, फार माझ्याकडे पुरावे आहेत आणि सगळे कराल. फक्त मला यांनी माझ्या घरच्यांना त्रास देऊ नये. आता मी निघालेलो आहे मुंबईला. तर माझी एवढीच विनंती आहे, मुंबईला आता मी काही नेत्यांना भेटणार आहे, काही विरोधी पक्षाच्या नेत्यांना, माननीय गृहमंत्री यांना सुद्धा भेटणार आहे. सर्व गोष्टी मला सस्पेंड का करण्यात आलं 12 तासाच्या आत. सुरतच्या एका बिल्डरच्या बायकोची इच्छा होती की मी 12 तासाच्या आत सस्पेंड व्हावं. त्यामुळे मला माझी कुठलीही चौकशी न करता 12 तासाच्या आत त्यांनी काय काय चौकशी केली, कुठल्या अकाउंटला पैसे आले, कोणाचे आले, माझे आले की अजून कोणाचे आले, कशाचे आले, का आले. फक्त निखिल गुप्ता सर, ॲडिशनल DG आणि आमचे SP सर यांच्यामुळे मला सस्पेंड व्हावं लागलं. त्या बिल्डरचा फोन आला, ह्यांचा पार्टनर निखिल गुप्ता सरांचा, म्हणून मला सस्पेंड व्हावं लागलं. मित्रांनो, जनतेने मला न्याय द्यावा.
आणि हे प्रकरण खूप ह्याच्यापर्यंत जाणार आहे. असे पुरावे आहेत माझ्याकडे. मी खूप 2 वर्ष झालं सहन करतो प्रत्येक गोष्ट, पण मी आता कुठलीच गोष्ट सहन करणार नाही मित्रांनो. आणि मला न्याय द्यावा आणि जनतेने मागणी करावी, कारण फार मोठे IPS लोकांचे कॉल डिटेल निघत नाहीत. पण जनतेने मागणी केली तर निखिल गुप्ता सरांचेही निघतील, आमच्या SP सरांचेही निघतील. व्हॉट्सअप कॉल सुद्धा निघतात मित्रांनो, कारण मी सायबर क्राईमलाच काम करतो. व्हॉट्सअप कॉल, IPDR काय बोललं ते निघत नाही, पण किती वेळ बोललं ते सुद्धा निघतं. तर ते सुद्धा जनतेने मागणी केली तर ते विरोधकांनी मागणी केली तर होईल. मला का सस्पेंड करण्यात आलं? चला मित्रांनो, भेटू उद्या मुंबईमध्ये. काही पत्रकारांना भेटणार आहे, काही मंत्र्यांना भेटणार आहे. बघू उद्या काय होतंय ते. आता माझी पूर्णपणे शुद्धीमध्ये आहेत. मी अजिबात मागे हटणार नाही. मला आता ऑफर यायला लागल्यात की तुम्हाला 2 दिवसात हजर करू, तुम्हाला पोस्टिंग परत तिथंच ठेवू. पण मला नाही. आता मी एकदा बाहेर पडलो, सगळ्या गोष्टी ओपन झाल्या पाहिजेत. माझ्यावर एकट्यावरच का अन्याय? या सगळ्या आरोपामुळे संभ्रम निर्माण झाला असून त्यांच्यावर विश्वास ठेवायचा का नाही हा प्रश्न उभा राहिलाय. पोलीस खातं लाचखोरीचं कारण सांगत असलं तरी त्यांचे आरोप मोठ्या व्यक्तींना गोवतात, ज्यामुळे या प्रकरणाची चौकशी आणि सत्य समोर येणं गरजेचं आहे. आता या प्रकरणात पुढे नक्की काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राजकारणासंदर्भातील अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा सरकारनामाला.